नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण अगदी मस्त अशी चटपटीत आणि झणझणीत मसालेदार बटाटा भेंडी करणार आहोत. करायला अतिशय सोपी आहे. अजिबात चिकट न होता अगदी सुटसुटीत आणि मोकळी ही बटाटा भेंडी कशी करायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर नेहमी तीच भेंडी करायला जर तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा खायला कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे बटाटा भेंडी एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर मग जराही वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला भेंडी करण्याकरिता जवळपास 1 ते पाऊण वाटी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमच जिरं, अर्धा चमच मोहरी घालायची. 2 ते 3 सुक्या मिरच्या, 2 ते 3 हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा. आता हे सर्व जिन्नस अगदी 2 मिनिटासाठी परतून घेऊया आणि लगेचच यामध्ये 2 कट केलेले बटाटे घालूया. आता इथं तुम्ही बटाटे हे तुम्ही आवडीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथं मी फक्त 2 बटाट्याचा वापर केलेला आहे. 1 किलो भेंडीसाठी मी इथं 2 बटाटे वापरलेले आहेत. तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर वाढवलं तरी चालेल. आता आपल्याला हा बटाटा अगदी तेलामध्ये जवळपास 50% शिजवायचा आहे. कारण बटाटा हा कडक असतो. भेंडी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे आपल्याला बटाटा कांद्यासोबत अगदी छान सोनेरी आणि तांबूस कलर येईपर्यंत 5 ते 6 मिनिटं परतायचं आहे. आता इथं तुम्ही बघू शकता बटाट्याला छान असा सोनेरी कलर आलेला आहे. बटाटा छान शिजलेला आहे आणि नंतर या स्टेजला आपण कट केलेली भेंडी घालणार आहोत. आता भेंडी कट करायच्या आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची. कोरड्या कपड्याने छान भेंडीला पुसून घ्यायचं. त्यामुळे भेंडी अजिबात चिकट होणार नाही आणि अशा प्रकारे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट केली तरी चालेल. जर याहून जास्त तुम्हाला मोठी भेंडी ठेवायची असेल तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे इथं संपूर्ण भेंडी मी तेलामध्ये घालून घेतलं. आता आपल्याला या बटाट्यासोबत भेंडीसुद्धा छान 5 ते 6 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आपण इथं पूर्णपणे भेंडी जवळपास 5 ते 6 मिनिटं छान तेलामध्ये परतून घेऊया. त्यामुळे भेंडी अजिबात चिकट होणार नाही. तेलामध्ये परतल्यामुळे भेंडीचा जो चिकटपणा असतो तो पूर्णपणे नाहीसा होतो. अजिबात भेंडीची भाजी चिकटच लागत नाही किंवा ती अगदी मस्त अशी सुटसुटीत तयार होतो. आता इथे तुम्ही बघू शकता भेंडी छान जवळपास 50 ते 60% शिजलेली आहे. सोबतच आपण बटाटा पण शिजवलेलाच आहे. आता या स्टेजवर आपण काही बेसिक मसाले घालणार आहोत. भेंडीला आपल्याला जवळपास तेलामध्ये 60 ते 70% शिजवल्यानंतरच मसाले घालायचे आहे. तर यासाठी इथं मी अर्धा चमच हळद घातलं, अर्धा चमच गरम मसाला, अर्धा चमच धनेपूड घालायची आहे आणि 2 मोठे चम्मच लाल तिखट घातलं आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्यानुसार कमी जास्त केलं तरी चालेल आणि चवीनुसार मीठ घालूया. पुन्हा एकदा भेंडीला छान मिसळून घेऊया. अगदी छान ढवळून घेऊया. सर्व जिन्नस एकत्र ढवळून घेऊया आणि आपल्याला ही भेंडी अगदी 2 ते 3 मिनिटासाठी पुन्हा वाफवून घ्यायचं आहे. आता जवळपास इथं आपली 60 ते 70% भेंडी शिजलेलीच आहे. त्यामुळे आपल्याला इथं भेंडीला खूप जास्त प्रमाणात आता शिजवायचं नाही आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं किंवा 5 ते 6 मिनिटं आपण भेंडी शिजवणार आहोत आणि लगेचच आपली भेंडीची भाजी तयार होणार आहे. आता इथं तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटं इथं झालेली आहे. भेंडी छान अगदी मस्त अशी शिजत आलेली आहे. सर्व मिश्रण छान पुन्हा एकदा ढवळून घेऊया. हलका मिठाचा पाणी सुटल्यामुळे सर्व जिन्नस छान असे मस्त असे शिजल्या जाणार. भेंडी अगदी छान शिजलेली आहे. बटाटा पण छान शिजलेला आहे. अगदी 2 ते 3 मिनिटं पुन्हा आपण ही भाजी शिजवणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता बटाटा अगदी छान सहज तुटलेला आहे. भेंडी पण अगदी सहज तुटलेली आहे. म्हणजेच इथं आपली भाजी परफेक्ट तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे इथं कट केलेला कोथिंबीर घालूया आणि अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपण ही भेंडीची भाजी पुन्हा शिजवणार आहोत आणि लगेचच गॅस बंद करणार आहोत. तर अशा प्रकारे इथं 2 ते 3 मिनिटं शिजवल्यानंतर आपली इथं भाजी मस्त अशी झटपट, मसालेदार, चटपटीत, चमचमीत बटाटा भेंडी तयार आहे. करायला आहे ना अतिशय सोपी आणि अगदी लहान मुलांसाठी तर परफेक्ट बेत आहेच. टिफिनसाठी तर तुम्ही ही भेंडी नक्की देऊ शकता. जेवणासाठी पण खायला अप्रतिम आहे. अगदी पराठ्यासोबत, चपातीसोबत
किंवा भातासोबत भन्नाट लागतो. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.